पंचांचा पहिला चेंडू खेळपट्टीवरती आहे. फेकण्यासाठी गोलंदाज तयार. लोअर फुलटॉसचा बॉल. थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळते आहे. मात्र लगेचच सिंगल साठी कॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती सिंगलला मात्र श्री गणेश केला जातोय. या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम लावण्य एंटरप्राइजेस अँड वृत्ती इलेव्हन या संघाची पहिली धाव फलकावरती पाहायला मिळते. तीच उल्लेख केला की आदेश सराठी या ठिकाणी की या मॅचला अगदी अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून खरे तर KTC लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक एन्जॉय करतात ही स्पर्धा. तर सगळ्यांचं आपण पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करू. पुन्हा एकदा लोअर स्पोर्ट्सचा थोडासा हलक्या हाताने चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला. गती कमी केली जाते आहे चेंडूची आणि त्यामध्ये या ठिकाणी फलंदाजाला अगदी बॅटवरती चेंडू येत नाही आहे. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी थोडीशी दमट पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे धावसंख्या कुठेतरी कमी आपण पाहिली पहिल्या सुरुवातीच्या 2 मॅचमध्ये आहे. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये जरूर होता. उंची जास्त, लांबी कमी आहे. लॉंग ऑफला पकडलाय झेल. संपवला खेळ फलंदाजाचा. पहिला धक्का टीम या ठिकाणी पाहायला मिळते. लावण्य 11 अँड ऋतू 11 या संघाचा पहिला गडी गारद. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. थँक्यू सो मच. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पवनला आपण पाहतोय. हिट क्रमांक 3 वरती दाखल झाला आहे. चांगला खेळ मात्र पहिल्या इनिंगमध्ये करावा लागेल कारण समोर जर का आपण पाहिलं तर यारी दोस्ती 11 या संघामध्ये अनेक मातब्दार खेळाडू आहेत. बॅटिंग लाईन अति स्ट्रॉंग आहे त्यांच्याकडं. त्यामुळे इथून तुम्हाला चांगलं टार्गेट इथून सेट करावं लागेल. पुन्हा एकदा त्याच दिशेने जणू काय ॲक्शन रिप्लेमध्ये हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. तो यावेळेस थोडंसं पुढे पडला क्षेत्ररक्षकाच्या. त्यामुळे इथून सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीनं हळूहळू आता धावसंख्ये खरं तर गती प्राप्त करते. एकूण धाबा आहेत धावफलकावरती आहे त्या 2 धाबा. शांत सुरुवात मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळते आहे. यावेळेस जबरदस्त अगदी रोहित शर्मा स्टाईल मध्ये हा फटका. क्षेत्ररक्षक कुणी नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतोय. दॅट इज मॅक्सिमम हिट. 6 धाबा षटकार. सन्माननीय शंकरदादा पारधी यांचं या ठिकाणी शुभ आगमन होता. त्यांचं आम्ही जे बबन पारधी यांचं या ठिकाणी शुभ आगमन पाहायला मिळत आहे. धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला फिरकावून दिलाय 4 धाब्यांसाठी. हा दुसरा मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून. थँक्यू सो मच विजय. आणि सन्माननीय बबन दादा पारधी यांचा सन्मान आम्ही या मंचावरती घेतोय. आयोजकांना मी विनंती करेन की आपण हा सन्मान त्या ठिकाणी या साहेबांचा या ठिकाणी करायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचे प्रतीक, पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. येणारे प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान खरं तर JD ग्रुप 1 फॅमिली यांच्या माध्यमातून खरं तर केला जातोय. ही आपली संस्कृती आहे. येणाऱ्या पाहुण्यांचा सन्मान आणि येणाऱ्या पाहुण्यांना मान सन्मान करणं आणि ती खरं तर संस्कृती या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जाते. थँक्यू सो मच साहेब आपण या ठिकाणी आलात. ह्या स्पर्धेला अगदी भेट दिले
त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सुरुवातीला चांगले चेंडू फेकले होते गोलंदाज संदेशनं, परंतु शेवटच्या 2 बॉलवरती ते 2 मोठे फटके आले. त्या 2 मोठ्या फटक्याने अगदी धावसंख्येला गती दिली. एकूण धावा धावपटलावरती 12. चांगला फटका पाहायला मिळतो. लोअर फुलटॉसचा बॉल होता, परंतु लवकरच पिक केला फलंदाजाला आणि यावेळेस देखील मोठा फटका. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू सो मच विकासला. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पहिला चेंडू लोअर फुलटॉसचा होता, परंतु चांगला फटका पाहायला मिळाला. शॉर्ट पिच लेंथ लवकरच लाईन ओळखली होती आणि त्यानंतर मात्र लॉंग स्टॉप रिझनला फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू हा सलगचा येतोय. दुसरा चौकार. थँक्यू सो मच सन्माननीय हरिश्चंद्र दादा कवटे यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. तुमचंही सहर्ष स्वागत या खरं तर सह्याद्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आज बरीचशी मान्यवर मंडळी आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते. काल देखील पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, जुने एक अतिरिक्त धाव, थोडीशी गोलंदाजी ढासळताना दिसते. सुरुवातीला चांगली सुरुवात संदेशनं केली होती. 4 चेंडू सुरेख पद्धतीचं आपण पाहिलं, पण त्यानंतर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या षटकामध्ये 30 परिस्थिती पाहायला मिळते. सिंगल दाब या चेंडूवरती मिळती आहे. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजअप करताना आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजीच पाहायला मिळते मैदानात, तितकी चांगली फलंदाजी देखील पाहायला मिळते. यावेळेस जबरदस्त फटका. असं वाटलं बॅटच्या टॉवेसला चेंडू लागला की काय, पण तू ज्या गतीने आला होता त्या दुहेरी गतीने चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. फलंदाज योगेशच्या बॅट मधनं हा षटकार आपण पाहिला. चांगली बॅटिंग केली योगेशनं. पुन्हा एकदा जागा बनवली स्ट्रोक्स साठी. 1 बाउन्स 2 बॉम्ब्स. ते नुसती मारेच्या पलीकडं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु लवकरच लाईन आणि लेंथ ओळखली फलंदाजाला आणि त्यानंतर आलेला हा चौकार. थँक्यू डीजे. अगदी चांगले सॉन्ग वाजवले जात आहे, त्यांचं आपण मनापासून आभार व्यक्त करूया. यावेळेस देखील चांगला फटका कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा चेंडू फरार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. थँक्यू सो मच विजय. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफटकावरती धाबा आहेत त्या 36 धाबा.
36 धाबा ऑन द स्कोर गार्ड. सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते. पहिली विकेट जरूर पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून केला जातो आहे. एक उच्चांक स्कोर. असं वाटलं होतं की खेळपट्टी थोडीशी गोलंदाजांना साथ देते आहे असं वाटलं होतं सकाळच्या सत्रामध्ये, परंतु या मॅचमध्ये अगदीच चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्यामुळे एक उच्चांक स्कोरकडे आता इथून लक्ष केंद्रित करतोय. त्या अर्थातच यारी दोस्ती 11 आज संघ या मॅचमध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. नवीन गोलंदाजी मार्कवरती मंगेश हा गोलंदाज आपण पाहतोय. युनिट क्रमांक 3 वरती हा गोलंदाज मध्ये प्रमोट केलाय संघनायकांना. इथून एखादी 2 विकेट, एखादं कमी धावसंख्येचं षटक या मॅचमध्ये पुन्हा आगमन करेल. कमी धावसंख्ये वरती रोखायचा असेल तर मात्र या षटकावरती कमबॅक करावं लागेल. परंतु व्ही जोडला टार्गेट लॉंग ऑफ आणि लॉग ऑफच्या मधोमध अजून एक तणाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. अजून एक बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूला उडवलंय त्याच दिशेने जणू काय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. हा सलगचा दुसरा षटकार फलंदाज पवनच्या बॅट मधून. हॅलो. आणि हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज देखील आहे. आणि यावेळेस बॉल लॉंग ऑफ आणि लॉग ऑफच्या मधोमध संघ मालकांकडून जे खरे तर षटकार हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं रोख कॅश प्राइज होतं. सन्माननीय भगवान भगत या साहेबांच्या माध्यमातून हे रोख रक्कम 1000 रुपये कॅश प्राइज हे खेळाडूंना मात्र इथून देण्यात येईल. षटकार हॅलो. थँक्यू डीजे. या ठिकाणी आम्ही सन्मानाकडे बोलतोय. सर्वांनी हरिश्चंद्र कवटे दादांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. त्यानंतर करण कवटे या दोन्ही मान्यवरांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. यावेळेस आउट ऑफ द यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु पंच बल्लेट वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जॉन लाईनवरती चेंडू फेकायचा होता. विराज कवटे आणि सन्माननीय विराज कवटे ॲडमिशन इंजिनियर त्यांचाही सन्मान या मंचावरती खरं तर केला जातोय. त्यानंतर हरिचंद्र कवटे, करण कवटे या तिन्ही मान्यवरांचा सन्मान आम्ही या मंचावरती आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सलगचे 3 षटकार आपण पाहिले. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला बुडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा चेंडू फरार. षटकार. थँक्यू सो मच. त्यावेळेस पुन्हा एकदा काय फटका खेळलाय. अगदी रोहित शर्माची आठवण करून देत जाते या खेळाडू. जबरदस्त फटका. हा दुसरा फटका फलंदाज योगेशच्या बॅट मधून. आणि पुन्हा एकदा खरं तर षटक
आणि योगेशसाठी देखील ती सुवर्ण संधी आहे. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत, परंतु या ओव्हरमध्ये जर एक षटकार त्याच्या बॅटमधून आला तर भगवान भगत या साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांच्यासाठी देखील लागले षटकार हॅट्रिकसाठी. नवीन गोलंदाज संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यांना पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यानं फेकलं होतं तोच गोलंदाज आपण पाहतोय. परंतु या दोन्ही खेळाडूंना रोखेल तरी कोण, फक्त त्यांची बॅट जी आहे ना ती 4 आणि 6च पाडा पडते आहे. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगल धाव नक्कीच प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने एकूण धावफलक जर आपण विचार केला तर तब्बल 69 वरती संघ जाऊन पोहोचलाय. पवनसाठी योगेशसाठी संधी आहे. एक षटकार जर का आला तर तब्बल 1000 रुपयाचे कॅश. आणि हा षटकार हॅट्रिक पूर्ण होईल का हा प्रश्न होता, परंतु इथून काय घडलं जात आहे इशारा येणं अजूनही अपेक्षित असेल. जेल तर कॅरी केलाय परंतु नशिबाची साथ नाही आहे आणि या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाला. OUT आउट. फलंदाज